उपस्थित सर्व टीम्स ओनर्स त्याचबरोबर मंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय। यस, तर उद्घाटन सोहळा आपण या ठिकाणी पाहिला। त्यानंतर सर्व संघ मालकांना विनंती आहे की आपण आपापल्या संघासमोर उभे राहा। सर्व संघ मालकांना विनंती आहे की आपण आपापल्या संघासमोर उभे राहा। चला, सर्व संघ मालक अर्थातच दयाबान भंडारी, पद्माकर चौधरी, योगेश पाटील, कमलाकर पाटील, विजेंद्र ठाकरे, भगवान पाटील, दीपक पाटील, हरेश भोईर, संतोष जोशी, अरविंद भोईर, संजय म्हात्रे, संजय मडवी, नीलम नाईक, भगवान भोईर, प्रदीप पाटील, सर्व टीम ओनर्स, चला आपण थोडी घाई करा। उद्घाटन सोहळा या ठिकाणी झाला आहे, त्यानंतर आपण लॉटकडे वळणार आहोत। सो प्लीज सर्व संघ मालकांना विनंती आहे पुन्हा एकदा की आपण आपापल्या संघाच्या समोर उभं राहा। सर्व संघ मालकांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपण आपापल्या संघाच्या समोर उभं राहा। ऐक ना, यो कुठे ठाकरे, यो कुठे बॉक्स तुला येतो होता तो? बघा, काही संघ मालक अजूनही आपल्या टीमच्या समोर उभे नाही आहेत। सो त्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण आपल्या टीम समोर उभं राहा। इमानदारीने करा, कशी पण नका करू, नाही जमलं तर नसेल ठेवा। हॅलो, आपल्याला लॉटचे कागद मिळालेले आहेत ना प्रत्येकाला? तर त्याच्याप्रमाणे आता इथे चिठ्ठ्या पडतील, मग अनाउन्स केला जाईल, तुमच्या लक्षात आला पाहिजे, म्हणून जरा एकदा परत वाचून घ्या। तुम्हाला कोण जोड येईल कसं ते लगेच समजेल, तिथे तुम्ही कुठल्या गटात आहे काय ते पण लगेच समजेल। संघ मालकांना विनंती आहे, आपल्या संघाबरोबर समोर राहा प्लीज। प्लीज सांगतोय संघ मालकांना की आपल्या संघासमोर उभे राहा प्लीज। राहिले? ओके, राहिले का?
काय पाहिजे? पेन नसेल ना टेन्शन घेऊ नका, फक्त ऐका मी सांगतोय. तुमच्याकडे लॉट मिळालेला आहे ना, बरोबर? या लॉट मध्ये ए ग्रुप, बी ग्रुप, सी ग्रुप आणि डी ग्रुप आहे, बरोबर? याच्यामध्ये प्रत्येक संघ मालकाने आपली चिठ्ठी काढायची आहे. उदाहरणार्थ समजा डी ग्रुपचा ड आला, डी ग्रुपचा सदा आता इथं लक्ष दे, त्याचं काय नुकसान आपल्याला होणार नाही. इथं लक्ष द्या, मी डिस्टर्ब झालो ना का रेंज माझी तुटते. ऐकता ना तुम्ही? आता मीच विसरलो. डी ग्रुपची चिठ्ठी आली, समजा ड आला, तर तुम्ही समजून जायचा तुमचा सामना कधी आहे, कुठे आहे ते लक्षात येईल. पहिला आपला सामना आहे ए ग्रुपचा अ आणि ब संघाचा, दुसरा सामना आहे बी ग्रुपचा अ आणि ब, तिसरा सामना आहे सी ग्रुपचा अ आणि ब, चौथा अ आणि ब डी ग्रुपचा. प्रत्येकाने बघितले, चेक केले. याच्यात काय अडचण असेल तर आताच सांगा, काय शंका असेल तर आता सांगा. बरं, नॉकआउटचे सामने कसे होतील त्याच्याकडे पण जरा लक्ष टाका. ए ग्रुप विनर विरुद्ध डी ग्रुप रनर, बघितलं का? काय अडचण आहे का याच्यात? बघा, काय शंका आहे का? आपल्या गटातील रनर आणि विनर असा काढला जातील दोन संघ, आणि त्या संघांचा इथं जिथं नाव असेल तिथं त्यांचा संघ असेल. काही वेळा असा होऊ शकते एका गटातले दोन्ही संघ फायनलला पोहोचू शकतात. अडचण असेल, शंका असेल तर आता विचारा, त्याचं उत्तर मिळेल. लॉट भरल्यानंतर अजिबात कोणाची शंका ऐकली जाणार. ओके, तिला ओके. चला आपण आता लॉट भरायचं चालू करतोय. थांबा, हे दे पेपर दे. गुणले का कुठे आहेत? आणखी एकच आहे का? आणखी नाही जोडीला? कारुणाम भाऊ तुम्ही इकडे आता. चारही गटाचे मी तुमच्याकडे नावं दिलेली आहेत. ग्रुप ए ची जर एखाद्याने चिठ्ठी काढली, जर समजा ग्रुप ए ची ड काढली, तर त्या संघाचा ड याच्यामध्ये नाव लिहायचं आहे. तुम्हाला चौघांना समजले? जगदीश, प्रमोद, कालुराम आणि वखारे. ऐक, आता एखाद्याने चिठ्ठी समजा काढली ग्रुप क वीरतानाजीनी, तर इथं ग्रुप क चा वीरतानाजी तुम्ही नाव लिहायचं. बरोबर समजलं तुला? ओके, चला आपण सुरुवात करते. सुरुवात कुठून करायची? उजव्या बाजूने करायची का डाव्या बाजूने करायची? दादा वरती. नाही नाही, संघ मालकांना बोलवायचं आपल्याला एक एकाला. दादा वरती या. कुठून सुरुवात करू? तिकडला शेवटचा मालक कोण आहे? शेवटचा मालक या पुढे. तुम्ही थोडं वरती या. आता तुम्ही कमलाकर भाऊ तुम्ही वरती या. ऐका, संघाचं नाव अमर कासने संघाची आता चिठ्ठी निघते. सर्वांनी लक्ष द्या इथे ना, तुम्ही जागा सोडू नका प्लीज. परत एकदा चिठ्ठी करायच्या अगोदर सांगतोय, उद्घाटनचा सामना ज्या दोन संघाचा असेल त्यांनी तिथे विधान रेषेवर उभा राहायचा पिचच्या दोन्ही बाजूला. आणि बाकीच्या सर्व संघांना विनंती आहे की सर्कलच्या बरोबर राहायचं, कोणीही जागा सोडायची नाही, कोणीही बाहेर जायचा अजिबात, कारण ही स्पर्धा आपली आहे. चला, कासने संघाची पहिली चिठ्ठी निघते. ग्रुप बी अ. चला इकडचा कॅप्टन या. कारिवली संघाचा मालक आता चिठ्ठी काढतोय, सेकंड चिठ्ठी. याच्यावर नाव लिहा तुम्ही. कासने लिहा फक्त.
ग्रुप डी क कारिवली ग्रुप डी क डी ग्रुप कोणाकडे आहे? हा तुम्ही तुम्ही कारिवली लिहायचं फटाफट लिहा टाइम नका करू. इकडचा शेवट तो सेकंड सेकंड इकडचा सेकंड या इकडचा सेकंड ग्रुप सी क रानाल चला उचला ग्रुप ए ब उद्घाटन सामना लागेल यांचा आता. ग्रुप ए ब ओवली ओवली चला इकडनं तिसरा तिकडनं तिसरा तिसरा आले तुम्ही. हा ग्रुप ए ड सोनाले संघ. ग्रुप बी क गुंदवली संघ. ग्रुप बी क कोणाकडे आहे? जगदीश तू इकडे इकडे जाऊ नको तू लिहायचं आहे तुला. गुंदवली चला याच्यानंतर गुंदवलीच्या नंतर सांगा तिकडनं एक सांगा मालक. ग्रुप बी क मध्ये गुंदवली. तुम्ही थांबा खोलू नका तुम्ही थांबा. ग्रुप सी ब सी कोणाकडे आहे मग ब टाका भादवड भादवड लिहा. ग्रुप बी कोणाकडे आहे ग्रुप बी ड ताडाली ताडाली. चला तिकडचा एक संघ इकडचा एक संघ या या कोण पण एक ए ए कार खोल. ग्रुप डी अ ग्रुप डी अ दापोडे दापोडे डी अ काय काय सांगा मला सांगा. सोनाले ग्रुप सी ड आमने 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 आमने. चला एक एक थांबा तुम्ही खोलू नका सांगा मला सांगा. ग्रुप सी अ इताडे. ग्रुप डी ड ठाकराचा बारा ठाकूर बारा ठाकूर बारा एकच. डी ड डी ड ना ठाकूर बारा डी ड. थांबा एकच एकच पहिले वेले ग्रुप डी ब डी कोणाकडे आहे रे लक्ष द्या ना जरासा. झाला लास्टला कोणाला ब बला कोणाला बला वेले वेले लिहा काय. ग्रुप बी ब कालवार हा ब ब कालवार. ना ग्रुप ए टेमगर आणि ग्रुप ए क काल्हेर
सर्वांना समजला? आता प्लीज सर्वांना सांगतोय, ताल्लेर आणि ओवली संघाने मैदानाचा ताबा घ्या, विधान रेषेवर उभं राहा. बाकी सर्व संघाने सर्कलला राऊंड राहा. टेमघर ओवली आणि टेमघर टॉच उडवण्यासाठी तिथे उभे राहा. लवकर चला, फास्ट. धन्यवाद कुंदनजी पाटील साहेब. बघा आपले 16 संघांचे जे लॉट होते ते आता क्लिअर झालेले आहेत. पहिला सामना असेल ग्रुप ए, विपक्ष ग्रुप ए ब, बर्फानी बाबा टेमघर आणि गावदेवी ओवली दोन्ही संघाचे संघनायक आपला संपूर्ण संघ घेऊन आपण दुतर्फा रांगेमध्ये खेळपट्टीवर उभं राहायचं आहे. बाकीच्या सर्व संघ मालकांनी आपला संपूर्ण संघ घेऊन 30 यार्डची सर्कल जी आहे तिच्यावर उभं राहायचं आहे. हार्दिक शुभेच्छा. आजपासून आजच कॉमेंट्री पॅनलला हार्दिक शुभेच्छा. आजच आणि राहणार मध्ये ना भाऊ असं अथवा मान्यवराची कोणाची गाडी आहे, गाडी नंबर MH04LS3896 मॅजिक बॉक्सच्या बाजूला गाडी आहे, त्याची चावी आमच्याकडे जमा आहे. ज्या खेळाडूची अथवा मान्यवराची असेल तर ती घेऊन जायची आहे. 2 व्हीलर मॅजिक बॉक्सच्या बाजूला जी 2 व्हीलर गाडी आहे, ज्या गाडी मालकाची जी गाडी असेल त्यांची चावी आमच्याकडे जमा आहे. ओळख पटवून ती चावी घेऊन जा आमच्याकडून. गाडी नंबर आम्ही पुन्हा सांगतोय 3896 MH04LS. चला आपण सर्व संघ मालकांना विनंती आहे, संघ नायक आपला संपूर्ण संघ घेऊन आपण टी शर्टची सर्कल जी आहे तिच्यावर कंपल्सरी उभे राहा. गावदेवी ओवली आणि बर्फानी बाबा टेमघर भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषकाचा पहिला उद्घाटनीय सामना आपण काही क्षणामध्ये सुरू करतोय. सर्व संघ मालक, संघ नायक सर्वांनी सर्कलवर उभे राहा प्लीज. चला मध्ये कोणी नका उभे राहू. अध्यक्ष साहेबांनी सूचना केलेली आहे, त्या सूचनेनुसार सर्वांनी अगदी शिस्तीमध्ये उभे राहा. चला सर्व संघांना विनंती आहे, आपण त्वरितच सर्कलमध्ये लाईन अप करा. अर्थातच सर्कलची जी 30 यार्ड सर्कलची जी रेषा आहे त्या ठिकाणावरून आपण उभं राहायचं आहे. प्रत्येक टीम ओनरला विनंती आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित भिवंडी प्रीमियर लीग 2024 अध्यक्ष चषकाचा पहिला उद्घाटनीय सामना आपण पाहणार आहोत. ग्रुप ए मधून बर्फानी बाबा टेमघर आणि गावदेवी ओवली
दोन्ही संघनायक संघ मालक आपला संपूर्ण संघ घेऊन आपण खेळपट्टीवर दुतर्फा रांगेमध्ये उभं राहायचं आहे. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित श्री गुरुदत्त चौथायरवा क्रीडानगरीमधून सतत 4 दिवस रात्र चालणारी स्पर्धा. आज स्पर्धेचा उजळीने सामना आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. प्रिन्स मूव्हीज टेक्निकल टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. लियन डीजे नक्कीच या क्रीडानगरीसाठी ज्यांचं अपार मेहनत आणि ज्यांचं सहकार्याचा हात आम्हाला लाभलेला आहे आमचे ग्रामपंचायत कमिटी मानकोली तसेच विकासजी भोईर साहेबांचं विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि BPL 2024साठी कुंदनजी पाटील साहेबांनी आणि संपूर्ण त्यांच्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळांनी या आमच्या क्रीडानगरीची नक्कीच निवड केलेली आहे. या स्पर्धेसाठी आमच्या संपूर्ण ग्रामपंचायत कमिटीच्या वतीनं त्यांना शुभेच्छा आहेत. ओ टू संदेश वखारे. धन्यवाद कालीराम केनी. चला लाईन करून घ्या. बर्फानी बाबा टेमकर टीमचे कॅप्टन त्याचबरोबर गावदेवी ओवली टीमचे कॅप्टन. चला आपण लाईनअप करून घ्या. विकेटच्या दुतर्फा उभा राहा. नक्कीच मात्र त्या दरम्यान आपण यष्टांचं खेळपट्टीचं पूजन या ठिकाणी करणार आहोत. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण खेळपट्टीचं त्याचबरोबर यष्टांचं पूजन या ठिकाणी करतोय. सन्माननीय विनोद ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते मंडप डेकोरेटर मोहित मंडप डेकोरेटर इंद्रपाल दादा माली आपण त्वरित मंगेशजी भोईर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. नक्कीच सन्माननीय विनोद ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी यष्टांना पुष्पमाला अर्पण करतोय. यष्टांचं त्याचबरोबर खेळपट्टीचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे. त्यानंतर सन्माननीय विनोद ठाकरे साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण श्रीफळ वाहायचं आहे. त्यानंतर सन्माननीय पंढरनाथ भोईर साहेबांच्या शुभ हस्ते देखील आपण श्रीफळ या ठिकाणी वाहतोय. त्यानंतर खारबाव संघाचे संघनायक या ठिकाणी आहेत गणेश मुकादम यांच्या शुभ हस्ते देखील आपण श्रीफळ वाहतोय. माजी सरपंच पाटील यांच्या देखील शुभ हस्ते आपण या ठिकाणी श्रीफळ वाहतोय. त्यानंतर माजी सरपंच वलगाव तानाजी भोईर दादा देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते देखील श्रीफळ या ठिकाणी वाहिले जात आहे. त्यानंतर माजी सरपंच काल्हेरगाव संतोष म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते देखील आपण नक्कीच श्रीफळ या ठिकाणी वाहतोय.
कंदील उडवता कंदील. यष्टांचं खेलपट्टीचं एका बाजूचं पूजन झालं आहे. त्यानंतर आमचे मान्यवर दुसऱ्या बाजूला बोलत आहेत, त्या ठिकाणी देखील पूजन केलं जाईल. त्यानंतर सन्माननीय कमलाकर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण श्रीफल या ठिकाणी वाहतोय. मित्रो, खेलपट्टीचं यष्टांचं पूजन या ठिकाणी झालं आहे. त्यानंतर मात्र BPL भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक 2024 या स्पर्धेनिमित्त जी आकर्षक ट्रॉफी बनवली गेली आहे त्या ट्रॉफीचं अनावरण या ठिकाणी होईल. आपण या ठिकाणी भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक जी ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीचं अनावरण या ठिकाणी करतोय. उपस्थित सर्व टीमचे ओनर त्याचबरोबर आपल्या मंडळाचे जे पदाधिकारी आहेत ते सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण या ट्रॉफीचं अनावरण या ठिकाणी करतोय. आकर्षक ट्रॉफी नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. भिवंडी प्रीमियर लीग अध्यक्ष चषक ट्रॉफी आपण नक्कीच या ठिकाणी पाहू शकता. त्या ट्रॉफीचं अनावरण केलं जात आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आकर्षक ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते आहे. जी ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय केशव शंकर भोईर यांच्या स्मरणार्थ स्पॉन्सर झाली आहे. आपल्या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री अरविंद केशव भोईर साहेबांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर झाली आहे आणि त्या ट्रॉफीचं अनावरण सोहळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण थोडं पुढे या. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन अर्थातच बर्फानी बाबा टेमकर टीमचे कॅप्टन त्याचबरोबर गावदेवी ओवली टीमचे कॅप्टन आपण या स्पर्धेतील पहिला टॉस या ठिकाणी उडवला जाईल. चला, आमच्या पंचांना देखील विनंती आहे की आपण देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. संस्थापक अध्यक्ष नक्कीच सूचना पोहोचवत आहेत की पंच आपण देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. या स्पर्धेतील पहिला सामना आपण पाहणार आहोत. बर्फानी बाबा टेमकर विपक्ष गावदेवी ओवली. अतिशय सुरेख आयोजन नियोजन आणि या आयोजन नियोजनामध्ये पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल
बर्फानी बाबा टेमकर विपक्ष गावदेवी ओवली या दोन टीममध्ये नाही आता कुठणार नाही आता त्यानं गॅस भरला ना द्या द्या तुम्ही नावा द्या इकडे माझ्या यो 45 चा पहिली ओव्हर करेल ना 45 से 2 आहे ओव्हर कोण पहिली करेल 45 चा जयेश जयेश नको धॅनीचं नाव नाही धॅनीचं नाव आहे ना धॅनीला दे हां धॅनीला दे धॅनीचं नाव लिह एक मिनिट धॅनीचं नाव लिह मनोज डॅनी धॅनीचं नाव हॅलो हां बरवली नाही नावं घ्या लिहून पंचाली